गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, कशात सर्वजण. माझ्या विनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि मी उठण्याच्या आधी आमचा संस्कार उठून टी व्ही बघत बसलाय. उठ 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 केला बाजूला, कारण आमच्या दोघांना पण आज सुट्टी होती. आणि उठून ब्रश वगैरे करून पाव खात होता. आणि त्याला आवडत होतं कस्टर्ड खूप जास्त. आणि रात्री बनवायचं म्हणलं, पण बनवतो म्हणले आणि तेच झोपी गेलं. मग त्यामुळे मी नाही बनवलं, कारण सकाळपर्यंत लगेच पाणी पाणी होतं ते. मग सकाळी आधी ते बनवायला टाकलं, कारण त्याला थंड व्हायला थोडं टाईम लागते. आणि परत इथं फ्रीज पण नाही आहे, त्यामुळं आधी शिजवून घेतलं त्याला. म्हणजे साईडला ठेवलं ना, जेवण वगैरे करायच्या टाईमपर्यंत थंड होतं. आणि थोडंसं जास्त झालं होतं पावडर, त्यामुळे थोडं दूध टाकून घेते, कारण गाढवं होतं ना नंतर. आधीच आळून घेत होते. मग दूध तापायला ठेवलं होतं इकडल्या साईडला. लगेच दूध टाकून घेतलं आणि ते एक 2-3 घंटे ठेवल्यानंतर एकदम छान आईस्क्रीमसारखं लागतं. लेकरांना आवडतं. आणि सुट्टी असलेल्या दिवशी मी ॲलोवेरा लावते डोक्याला. घरीच ॲलोवेरा लावलेलं आहे तर कुंड्यामध्ये, तिथलं घ्यायचं आणि लावायचं. मग त्यामुळं रात्री केसाला ऑइलिंग केली होती, ते ॲलोवेरा लावायचं ठरलं. मग ॲलोवेरा घेतला, पीसेस कट करून घेतले त्याचे, सगळं छोटे छोटे काढून घ्यायचं, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि परत वाटत टाकायचं. एका टाईमला सगळं मिक्सरमध्ये वाटत नाही, कारण खाली सांडत होतं. त्यामुळं जे आणखी आहेत ना मध्ये थोडे थोडे त्याचे पार्ट्स वाचलेले, ते टाकायचे आणि आणखी एकदा वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. म्हणजे खूप बारीक होतं. वाटून घेतल्यानंतर पूर्ण रात्री मी केसाला ऑइलिंग आणि विटॅमिन ईची गोळी लावली होती, ग्रीन कलरची असते ना तीवाली, लावून केस असं गच्च बांधून झोपले होते. कारण बेंगलोरचं पाणी एवढं खराब आहे ना, पूर्ण केस गळून गेले तिकडं आल्यापासून. मग ते म्हणलं थोडी काळजी घेतल्याशिवाय हे होत नाही, असे झालेत केस. आता लावून घ्यायचं पूर्ण असं, आपल्या बुडामध्ये जे असतात केसाचे त्याच्यामध्ये मसाज करून घ्यायचे असं ते लागते हाताला. मी रात्री लावल्यामुळं ॲलोवेरा असं घ्यायचं आणि थोडंसं डोक्याला लावायचं आणि मसाज करून घ्यायची. म्हणजे बरोबर मसाज होते आणि आपल्या केसामध्ये पण जातं सगळं. आणि असं प्रकारे मी सगळ्या केसामध्ये अप्लाय केलं. थोडं थोडं 2-2 हे धरून करायचं, कारण आता मी बेंगलोरमध्ये आल्यापासून हे खूपदा ट्राय करते. याच्यामुळं केस गळते खूप थांबले माझे, एकदम म्हणजे केस गळत नाहीत. नाही तर पहिलं डोक्यावर आंघोळ केली, केस विचारले, सगळ्या घराने पांढरी फरशी आहे ती काळी, पूर्ण केस पडायचे. त्यामुळं हे एका मैत्रिणीनं सजेस्ट केलं होतं, तेव्हापासून लावते मी. एकदम छान रिझल्ट आला. विटॅमिन ईची गोळी आणि हे लावायचं. हे लावून झाल्यानंतर पूर्ण केस पॅक बांधून टाकायचे वरी, आणि नंतर 1 ते 2 घंटे त्याला ठेवायचं. ती वॉश बेसिन खूप खराब झाली होती, त्यामुळं आधी त्याला थोडं हे करून घेतलं, चिकट होतं. 1 ते 2 घंटे ठेवून घ्यायची. तोपर्यंत काम आवरते सगळं सकाळचं, कारण काहीच आवरलं नव्हतं. चहा बनवला, चहा पिऊन घेते आणि पूर्ण काम आवरून घेते. आणि हे असं झालं, कस्टर्ड गाडं झालं. ते नंतर मला घरी एक होतं अनार ठेवलेलं, मग ते टाकून दे मला, त्याच्यामध्ये टाकले, त्याला दिले. त्याला एकदम खट्ट लागलं, तरी पण खाल्ल्यानंतर अनार सगळं काढून एकदम नाही आवडलं. थँक्यू फ्रेंड्स. कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.